जायचा टाइम झालेला आहे, पण स्टुडिओतून काही ऑर्डर आली आहे, जी ऑर्डर मी स्टुडिओमध्ये जाताना त्यांना देऊनही जाणार आहे घरी. सो म्हणून मी सगळं काढलंय सामान, त्यांचं काय काय ऑर्डर आहे, आपण काय काय स्टुडिओमध्ये आज देणार आहे मी, हे सगळं मी तुमच्यासोबत क्विकली शेअर करते. सो सगळ्यात पहिले ना त्यांनी जेलीचे बॉक्सेस घेतले. जेलीमध्ये त्यांनी 2 फ्लेवर्स घेतले, कारण हे रनिंग फ्लेवर आहेत आणि तिकडे कसं कॉलेज आणि शाळा एकदम जवळ असल्यामुळे ना ते लवकर जातात, कारण मुलांना आवडतात त्या वेगवेगळ्या फ्लेवर छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये घेण्यासाठी. सो जेली चॉकलेट्स घेतलेत त्यांनी 100-100 ग्रॅममध्ये, टोटल 10 बॉक्स घेतले. त्याच्यानंतर ही बिस्किट चॉकलेट, ही बिस्किट चॉकलेट आजकाल तिकडे खूप जास्त सेलिंग ह्याचं वाढायला लागलं. सो हे घेतलेत 10. त्याच्यानंतर प्लेन चॉकलेट आहे, प्लेन चॉकलेटला सुद्धा तिकडे मागणी आहे, त्याच्यामुळे ह्याचे एक 5 बॉक्स त्यांनी मागवले आहेत. त्यानंतर रोज पॅटलमध्ये आल्मंड्स घेतले आहेत, चॉकलेटमध्ये आल्मंड्स घेतले आहेत. त्याच्यानंतर चॉकलेट्समध्ये कॅशूनट्स घेतले आहेत आणि हनी चुरमा. हा स्पेशली ह्या पॅकिंगचा हनी चुरमा आम्ही सावंतवाडीच्या स्टोअरमध्ये, तिकडे मोठ्या साईजमधला पण हनी चुरमा मिळतो, पण स्पेशली मी अशीवाली पॅकिंग प्रेफर करते आणि त्यांना अशीवाली पॅकिंग देते मी. ॲक्च्युली ह्याची किंमतही कमी जाते, 60 रुपयाला हा बॉक्स जातो. सो हा तिकडे फटाफट सेलिंगमध्ये आहे, त्याच्यामुळे आज हे सगळं मी त्यांना तिकडे घेऊन जाणार आहे. हाय. सो आता आली आहे घरी. बघितलं तुम्ही 9 वाजायला आली आहे, कारण कसं स्टुडिओ पण बंद करायचा वेळ झालेला आहे. 9 वाजता स्टुडिओ बंद करतात ते आणि घरी येते, तोपर्यंत आवरून घेते थोडंफार तरी. आता येताना मी आणलंय दूध आणि आम्रखंड आणलाय. चैतन्याला आम्रखंड खूप आवडतं आणि सकाळी थोड्या पुऱ्या बनवल्या होत्या. सो पुऱ्या आणि बटाट्याची भाजी पण आहे सकाळची, ती गरम करते. केली होती सुकी, सो ती आहे. आणि सकाळी जाताना ना दाखवते, 1 मिनिट, ही भांडी सगळी घासलेली आहे. सकाळी जाताना मी चवळी पण घातली होती भिजत, चवळी घातली होती सकाळी जाताना भिजत, ती पण चांगली फुगली आहे. बघते त्यांची उसळ करते आणि भाकरी करते पटकन. चला, आणि माझं ऑलमोस्ट झालंय, दाखवते 1 मिनिट. भाकऱ्या झाल्यात, भाकऱ्या केल्यात, छोट्या छोट्या 3च केल्यात सूरजपुरती. चैतन्य पुरी खाईल आणि इथे उसळ केली आहे मस्त. 1 मिनिट दाखवते उसळ पण. हे बघा, डायरेक्टच फोडणी घातली आज मी. चवळी उकडली नाहीये, डायरेक्ट फोडणी घातलं, सगळं वाटण वगैरे लावलं आणि 3 शिट्ट्या काढल्यात. मस्त झाली आहे बघा. गॅस करते बंद आणि उसळ झालेली आहे छान अशी गरगरीत. आणि त्याच्यानंतर भाजी सुद्धा गरम करून घेतली आहे एअर फ्रायरमध्ये. आणि त्याच्यानंतर म्हटलं की पुऱ्या आयत्या टायमावर झालंय सगळं. फायनली मला 20 मिनिटं लागले. 20 मिनिटामध्ये मी उसळ पण घातली आहे आणि भाकऱ्या सुद्धा 3 करून ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर एअर फ्रायरमध्ये भाजी गरम करायला ठेवली आहे आणि पुऱ्या ज्या आहेत त्या मी आयत्या टायमावर, हे लोक आले आणि हातपाय धुवेपर्यंत मी पुऱ्या गरम करून घेईन. बस झालं, दॅट्स इट. चैतन्याला बघूया पुरी आणि उसळ खातीये तर, नाहीतर मग श्रीखंड आणि पुरी पाडेन तिला मी. चला, आजचा जो व्लॉग आहे, ॲक्च्युली मी मिनी व्लॉग म्हणत होती आणि म्हणून मी तो स्टार्ट केला होता फॅक्टरीपासून, पण झालं थोडं वाढतच जातं काम आणि त्याच्यातलं जास्तीत जास्त मी तुमच्यासोबत शेअर करायचाही प्रयत्न केला आहे. आणि पुन्हा एकदा तेच सांगेन की माझं चॅनल नवीन आहे आणि मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे. तेव्हा चॅनल मधलं तुम्हाला कंटेंट थोडा जरी आवडत असेल ना, तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.